नमस्कार, मी प्रवीण अहिरे. तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे. धडाकेबाज निर्णय ह्या ठिकाणी आहे. रकमेत वाढ संदर्भाची महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. त्याविषयीची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व माहिती ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्या अगोदर सर्व माता भगिनींना सूचना आहे, लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर लवकरात लवकर आपण या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती आहे, जो काही निर्णय आहे त्या संदर्भाची काय माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता, आगामी काळात रक्कम वाढवणार अजित पवार ऑन माझी लाडकी बहीण योजना. तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये ह्या ठिकाणी सांगितलेलं की आगामी काळात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमची लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढू शकते. बघा, आता तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे. तर या रकमेमध्ये देखील वाढ जो आहे तो होऊ शकते, अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. तसे संकेतच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत. तर बघा, सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळते, म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळते. मानधन नाही, ते एक रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिली जाते लाडक्या बहिणींना सरकारतर्फे. तर त्याच रकमेमध्ये या ठिकाणी जी काही वाढ आहे ती होऊ शकते, अशा सूचना किंवा असे संकेत आपल्याला पाहायला मिळतात. मग ही रक्कम किती होऊ शकते, तर एकतर ही रक्कम 2000 होऊ शकते किंवा 2500 रुपये देखील होऊ शकते. ठीक आहे, तर आता ही रक्कम किती होईल त्याची देखील माहिती आपल्याला काही दिवसांमध्ये कळेलच. पाहू शकता बघा, उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना टिकवणे शक्य नाही असे विरोधी पक्ष सांगत आहेत, पण अशक्य ते शक्य करणे हीच माझी ओळख आहे, स्वाभिमान बाळगा असे म्हटलेले आहे. त्यानंतर बघा, तसेच पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले आहे की विरोधकांना ही कल्याणकारी योजना बंद करायची आहे, कारण ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे असा त्यांचा अंदाज आहे. मात्र या योजनेला अधिक बळकटी देण्याचा आणि आगामी काळात त्याची रक्कम वाढवण्याचा माझा विचार आहे. पाहू शकता बघा, आगामी काळामध्ये त्याची रक्कम, ही जी काही योजना आहे त्या योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर या योजनेच्या रकमेमध्ये देखील वाढ होऊ शकते असं देखील त्यांनी या ठिकाणी संकेतच दिलेले आहेत आणि तशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. तर बघा, मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असे त्यांनी म्हटलेले आहे. पाहू शकता बघा, स्वतः पूर्वीचं जे काही ट्विटर आहे, आताचं एक्स माध्यम, ह्यावर त्यांनी सोशल मीडियावर त्यांनी ह्या ठिकाणी ट्विट केलेलं पाहू शकतो. ऑफिशियली अजित पवार यांचे व्हेरीफाय बॅच आहे. बघा काय म्हटलेलं आहे, माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत, परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे, कारण ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे असा त्यांचा अंदाज किंवा भाकीत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही जी काही योजना आहे, तर या योजनेमध्ये ह्या जी काही योजना आहे त्या योजनेची जी काही रक्कम आहे ती रक्कम वाढवण्याचा देखील माझा विचार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. योजनेला अधिक बळकटी देण्याचा त्यांचा विचार आहे आणि रक्कम वाढवण्याचा देखील त्यांचा विचार असल्याची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा, एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, धडाकेबाज निर्णय, तो देखील आपण पाहूया. तर बघा, धडाकेबाज निर्णय अशा पद्धतीचा आहे. भावाचा शब्द आहे, लाडकी बहीण योजना पुढे कायम राहील. पाहू शकता बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना या ठिकाणी शंका असते की ही जी काही योजना आहे ती कधीपर्यंत चालेल. तर या ठिकाणी बघा, शब्द देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीज राखी पौर्णिमेपुरती नसून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणार आहे. बघा, कायमची ही योजना असणार असल्याची माहिती पाहायला मिळते. तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली, ही जी योजना आहे ती तात्पुरती नसून ही कायमस्वरूपी ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिली आहे, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊनच. तोपर्यंत धन्यवाद.